अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नवरात्रात आपल्याला आपल्या देवी आईची खूप जास्त मनापासून सेवा करायची आहे. आपल्या कुलस्वामिनीचं, कुलदेवीचं कृपाछत्र आपल्यावर आणि आपल्या परिवारावर कायम टिकून असावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि त्या सेवेचाच एक भाग म्हणजे आपल्याला नवरात्रात 9 दिवस अखंड दिवा लावायचा आहे. जेव्हा तुमच्या घरात 9 दिवस अखंड दिवा चालू असतो नवरात्रात, तेव्हा साक्षात तुमच्या कुलदेवीचा, कुलस्वामिनीचा वास तुमच्या घरामध्ये असतो आणि कुलदेवीचं कृपाछत्र तुमच्या परिवारावर कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा अखंड दिवा लावायचा असतो. जेव्हा तुम्ही हा अखंड दिवा लावतात, तुम्हाला माहीत असेल दिव्याचं महत्त्व किती आहे. जेव्हा आपल्या घरातली लाईट जाते तेव्हा आपल्याला त्या दिव्याचं महत्त्व कळतं की एक छोटासा दिवा हा किती आपल्याला प्रकाश देत असतो अंधारामध्ये. म्हणजेच हा अखंड दिवा जेव्हा आपण लावतो 9 दिवस आपल्या देवी आईसाठी, तेव्हा आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते. आपल्या घरात धनधान्याची कधीही कमी पडत नाही आणि आपल्या देवी आईचं कृपाछत्र, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम असावी यासाठी तुम्हाला हा 9 दिवस अखंड दिवा लावायचा आहे. आता बघा, तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे घटस्थापना होत नाही. तुमच्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हा अखंड 9 दिवस दिवा लावू शकता. जरी तुम्ही कोणत्याही देवी आईच्या सेवा करणार नाहीयेत तरी पण तुम्ही 9 दिवस हा अखंड दिवा लावू शकता. आपल्या कुलस्वामिनीसाठी, कुलदेवीसाठी तुम्ही हा लावलाच पाहिजे, हे माझं तरी मत आहे. आता बघूया की हा दिवा नेमकी कसा लावायचा. तुम्ही दिवा लावणार आहात अर्थात तुम्ही आपल्या देवी आईच्या फोटोसमोरच लावणार असाल तर तिथे तुम्ही ती जागा स्वच्छ पुसून घेऊन पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. पाट किंवा चौरंग घ्या, त्यावर एक छान लाल कलरचं वस्त्र अंथरा आणि त्यावर तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. त्या वस्त्रावर तांदळाने स्वस्तिक काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तांदूळ तुम्हाला एकदम पांढरे घ्यायचे नाही आहेत, तर कुंकू मिश्रित तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजेच लाल तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. त्या लाल कलरच्या तांदळाने हातात थोडंसं कुंकू आणि तांदूळ घेऊन ते चोळा, म्हणजे ते लाल होतील. त्यानंतर तुम्हाला त्या तांदळाने त्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही जिथे वस्त्र अंथरलं आहे तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढून झाल्यावर त्यावर दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिव्याच्या खाली तुम्ही तेल गळती होते शक्यतो, तुम्ही त्या खाली डिशसुद्धा ठेवू शकता. आता बघा, दिवा तुम्हाला दगडीसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा पितळेचा सुद्धा लावू शकतात. आधीच्या काळी शक्यतो दगडीच दिवे होते, त्यामुळे दगडी दिवे लावण्याची प्रथा आहे. पण असं नाही आहे, तुम्ही दगडी दिवासुद्धा लावू शकता किंवा पितळेचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता. फक्त आपल्याला दिवा 9 दिवस अखंड लावायचा असतो, त्यामुळे त्या दिव्यात पुरेसं तेल आणि वात बसेल एवढा दिवा तो खोल असला पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, दिवा लावताना तुम्हाला 2 वाती एकत्र करून लावायचा आहे. अखंड 9 दिवस दिवा लावायचा आहे, त्यामुळे पुरेशी वात तुम्ही घ्या आणि 2 वातींची एक वात बनवून तुम्हाला ती दिव्यात लावायची आहे. कधीही एक वात दिव्यात लावू नका. आता बघा, त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. तुम्हाला शक्य नसेल तिळाचं तेल त्यामध्ये घालणं तर तुम्ही साधं तेलही आपलं रोजच्या स्वयंपाकात आपण जे वापरतो ते वापरू शकता. पण तुम्हाला जर शक्य असेल तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तिळाचंच तेल वापरा. तिळाच्या तेलाने काय होतं बघा, तुम्हाला माहीत असेल की आपण शनिवारी शनिदेवाला तिळाचं तेल अर्पण करतो. तिळाचं तेल हे शनिदेवासाठी खूप चांगलं आहे आणि जेव्हा आपण 9 दिवस अखंड दिवा लावतो, तिळाचं तेल त्यात वापरतो ना, शनिदेवाची जरी आपल्याकडे वाईट दृष्टी असली तरी ती देवी आईच्या कृपेने ती चांगल्या दृष्टीत बदलत असते आणि शनिदेवाची कृपादृष्टीसुद्धा आपल्यावर पडत असते. म्हणून तुम्हाला हा तिळाचं तेल वापरायचं आहे. तुमच्या मागे 7.5 चालू असेल किंवा कोणतीही तुमच्याकडे संकटे येत असतील वारंवार तर तुम्ही तिळाचंच तेल अवश्य वापरा. त्यामुळे शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर पडेल. जी वाईट नजर आहे ती चांगल्या नजरेत बदलते. देवी आईच्या कृपेने शनिदेवाची सुद्धा तुम्हाला साथ मिळते. त्याचं एक सायंटिफिक रिझन जर आपण घेतलं तर सायंटिफिक रिझन असं आहे की तिळाचं तेल तुम्ही जेव्हा दिव्यात लावतात, म्हणजे दिव्यात वापरता आपल्या रेग्युलर किंवा अखंड दिव्यात, तर तिळाच्या तेलामध्ये असे काही घटक आहेत ज्यामुळे तुमच्या घरातले जे बॅक्टेरिया असतील, विषाणू
किंवा कीटाणू जे काही असतील सूक्ष्म जीवजंतू ते मारण्याची त्यात क्षमता असते. म्हणून तिळाचं तेल हे अखंड दिव्यामध्ये खास करून वापरलं जातं. त्यामुळे आपल्या घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं आणि एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तिळाचंच तेल त्यात वापरा आणि 9 दिवस अखंड हा दिवा लावा. आता बघा, जर तुम्ही पितळी दिवा घेतला तर पितळी दिवे शक्यतो त्याची वात वरती असते सरळ अशी, तर ती वात डायरेक्ट देवाकडे जात असते. आणि जर तुम्ही दगडी दिवा घेतला, दगडी दिवा तुम्ही लावणार असाल तर त्याची वात कोणत्या दिशेला ठेवावी हा तुम्हाला प्रश्न असेल. तर बघा, दिवा लावताना अखंड 9 दिवस दिवा लावताना त्याची वात तुम्ही जर पूर्वेला ठेवली तर तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती होईल. जर उत्तरेला ठेवली तर तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि जर पश्चिमेला ठेवली तर लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगलं आहे. तुम्ही या तिन्ही दिशांपैकी कोणत्याही दिशेला ठेवू शकता. फक्त दक्षिण दिशेला ठेवू नका, कारण दक्षिण दिशा ही यमाची आहे. त्यामुळे आपण दक्षिणेला तोंड करून दिवा लावत नाही. म्हणून दक्षिण दिशा सोडून पूर्व, उत्तर, पश्चिम या दिशेला तुम्ही दिव्याची वात ठेवू शकता. आता बघा, 9 दिवस अखंड दिवा लावायचा असतो म्हणून आपल्याला खूप काळजी असते की दिवा विझला नाही पाहिजे. प्रत्येक महिला वाटतं की 9 दिवस माझा दिवा अखंड प्रज्वलित असावा, तो कधीही विझू नये. पण एखाद्या वेळेस अचानक विझतो तर विझू द्या, काही हरकत नाही. मनात कोणत्याही प्रकारची शंका आणू नका, घाबरून जाऊ नका. देवी आईला माफी मागा आणि पुन्हा तो दिवा प्रज्वलित करा. काहीही होत नाही, फक्त मनात शंका आणू नका. आता बघा, जर दिवा आपण 9 दिवस अखंड लावणार आहे तर त्याला काजळी तर येणारच. मग काजळी काढताना दिवा विझू नये म्हणून काय करायचं? बघा, काजळी काढताना दिवा विझू नये म्हणून त्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. जेव्हा तुम्ही दिव्याची काजळी काढणार ना, तेव्हा त्या दिव्याची वात थोडीशी वरती करा. दुसरा एक दिवा घ्या आणि अखंड दिव्याने तो दुसरा दिवा प्रज्वलित करून घ्या आणि नंतर काजळी काढायला घ्या. काजळी काढता काढता जरी तुमचा अखंड दिवा आहे तो जरी विझला तरी तुमचा हा जो दुसरा दिवा तुम्ही लावलेला असतो त्या दिव्याने तुम्ही परत अखंड जो तुमचा दिवा लावलेला आहे तो तुम्ही लावून घ्या. म्हणजे तुमचा दिवा हा अखंड चालू आहे असाच त्याचा अर्थ होतो. म्हणून आधीच तुम्ही दुसरा दिवा प्रज्वलित करून घ्या आणि काजळी काढताना जरी तो विझला, जो तुम्ही दुसरा दिवा लावलेला आहे अखंड दिव्याने, त्याने तुम्ही परत अखंड दिवा लावून घ्या. म्हणजे तुमचा दिवा हा अखंड चालूच आहे असाच त्याचा अर्थ होईल. आता बघा, दिवा विझू नये म्हणून एक छोटीशी टिप मी तुम्हाला इथे देते. जेव्हा तुम्ही दिव्यात कापूर टाकता ना, तेव्हा तो दिवा शक्यतो विझत नाही. बघा, काही आता बऱ्याच जागेअभावी काही जणांना किचनमध्ये काहींचं देवघर आहे तर पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. आणि कापूर म्हणजे ना, कापूर हा ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतो आणि अग्नीला प्रज्वलित होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. जेव्हा तुम्ही दिव्यामध्ये कापूर टाकता तेव्हा तो शक्यतो दिवा विझत नाही, कारण त्याला ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे काही झालं तरी तो दिवा शक्यतो विझत नाही. तुम्ही यावर्षी नक्की कापूर टाकून बघा त्या तेलामध्ये, बघा तुमचा दिवा शक्यतो विझणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा 9 दिवस अखंड दिवा लावायचा असतो. 9 दिवस अखंड दिवा लावताना दिवा लावून प्रज्वलित करून झाल्यावर त्याला हळदी कुंकू वाहा, अक्षदा वाहा, फूल वाहा. अशा पद्धतीने त्याची रोज तुम्ही पूजा करा आणि मनोभावे आपल्या देवी आईची, आपल्या कुलस्वामिनीची पूजा करा, सेवा करा. बघा, कुलस्वामिनी आणि ही देवी आई तुम्हाला वर्षभर काहीही कमी पडू देणार नाही. या कुलस्वामिनीचं जेव्हा कृपाछत्र तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला आयुष्यात कोणतीही अडचण येत नाही. प्रत्येक संकटातून तुमचं रक्षण होतं, तुमच्या परिवाराचं रक्षण होतं आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अपयश मिळत नाही. म्हणून आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि जरी तुमच्याकडे घट बसत नसतील, घटस्थापना तुमच्याकडे होत नसेल, तरीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही यावर्षी नक्की लावून बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय फरक जाणवतात. तुम्हाला धनधान्याची कधीही कमी पडणार नाही, कधीही तुम्हाला कोणतीही अडचण भासणार नाही. तुमचं प्रत्येक संकटातून रक्षण होईल. ही देवी आईचं कृपाछत्र तुमच्या परिवारावर कायम टिकून राहील. त्यामुळे यावर्षी नक्की अखंड दिवा लावायला विसरू नका. तर चला, या छोट्याशा माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.